नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता बघा काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की ज्यामध्ये त्यांना वाटते कापूस भाव वाढेल का? त्याचप्रमाणे कापूस ठेवावा की विकावा? व त्याचप्रमाणे आणखीन 2-3 प्रश्न ती म्हणजे असे आहेत की बघा ह्यावर्षी वर्षातला सर्वोच्च भाव आता मिळेल का? म्हणजे वर्ष तर संपत आले पण सर्वोच्च भाव आत्तापर्यंत तर मिळाला नाही. आत्ता मिळेल का? अशा गोष्टींची बऱ्याच शेतकऱ्यांना हे प्रश्न पडलेले आहेत. तर ह्या प्रश्नांचा सविस्तरपणे व्हिडिओमध्ये उल्लेख केला जाणार आहे व जे निकष आलेले आहेत म्हणजे जो डाटा आहे, ग्राफ वर जातोय, खाली येतोय, त्या ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर तुम्हीच ठरवा की कापूस तुमचा ठेवायचा की विकायचा. हे स्वतंत्र तुमच्यावर निर्णय डिपेंड आहे. तर एक एक करून आपण सर्व प्रश्नांची आढावा सविस्तरपणे घेणार आहोत. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में। अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और कुंडी के नीचे जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ। तो चलिए करते व्हिडिओ को स्टार्ट और तुम भी कर दो व्हिडिओ को लाईक. तर बघा सर्वात महत्त्वाचा प्रमुख प्रश्न म्हणजे बघा कापूस ठेवावा का? सध्या नोव्हेंबर संपला आहे, डिसेंबर लागणारच आहे उद्या. तर ह्यामध्ये ह्या मेन प्रश्नाचं उत्तर बघा आता ॲव्हरेज पाहायला गेलं तर मराठवाडा व विदर्भामध्ये 7,500च्या आसपास कापसाचा भाव आता ॲव्हरेज सुरू आहे. तर ह्यामध्ये अगोदर तर ह्यापेक्षा कमी होता 6,500च्या आसपास. तर मी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 7,500 नोव्हेंबर एंडिंगला टच होऊ शकतो. पण बऱ्याच लोकांना त्या गोष्टी फेक वाटल्या होत्या. पण आत्ता तुमच्यासमोर हे सर्व काही उघडकीस आलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हीच ठरवा की त्या गोष्टी फेक होत्या की खऱ्या होत्या. तर बघा ह्यामध्ये आता 7,500 आत्ता सुरू आहे. पण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कापसाचा भाव हा इन्क्रीज होणार आहे. त्याचं कारण तुम्ही आता अधिकृत कारण जाणून घ्या. ह्यामध्ये बघा आता यामध्ये मॉइश्चर कंटेंट सध्या जास्त आहे बघा नोव्हेंबर एंडिंगला व डिसेंबरच्या सुरुवातीला पहिल्या 1-1.5 आठवड्यामध्ये हे राहू शकतं. पण मॉइश्चर कंटेंट जसंच कमी होईल तसाच कापसाचा भाव इन्क्रीज होणार आहे. मॉइश्चर कंटेंट कधी कमी होईल बघा आता सध्या जानेवारीच्या सुरुवातीला मॉइश्चर कंटेंट खूप कमी होणार आहे. या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या. त्यावेळेस मॉइश्चर कंटेंट जेव्हा कमी होईल तेव्हा भाव इन्क्रीज होईल. ह्या टाईपचा रेशो राहतो बघा. तर ह्यामध्ये 10,000च्या आसपास भाव वाढू शकतो असं MSPच्या आधाराच्या डाटावर हे समोर आलेलं आहे. बघा MSPनं हा डाटा जारी केलेला आहे की 10,000 म्हणजे या अगोदर 11, 11.5 देखील भाव मिळालेला आहे. पण यावेळेस तेवढा सांगता येत नाही. पण 10 ॲव्हरेज सरासरी भाव म्हणजे टॉप क्वालिटी जर कॉटन असेल तर मिळू शकतो. तर आता ह्यामध्ये बघा म्हणून दरवर्षीच्या तुलनेत आता यावर्षी बघा यील्ड लॉस पण बऱ्याच प्रमाणात झालेला आहे व यील्ड लॉस झाल्यामुळे आता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर 10,000 क्विंटल कापसाचं हे उत्पादन हे कमी झालं आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. तर ह्याचा उत्पादनाचा सरळ आता बघा ह्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवर पडणार आहे व जे एक्सपोर्ट रेशो भारताचा जो आहे तो देखील कमी झाला आहे. म्हणजे सध्या आता हिवाळा आता बघा नोव्हेंबरच्या अर्ध्यामध्ये हे शेतकऱ्याचा जो नॉर्मल कापूस आहे तो मार्केटमध्ये 70% तर दाखल झाला आहे. 30% उर्वरित आहे ज्यांनी लेट पेरणी केल्या होत्या अशांचा. तर ह्याचा सरळ इफेक्ट आता भारताच्या एक्सपोर्ट रेशोवर पडला आहे व एक्सपोर्ट रेशो आता जानेवारी मॉइश्चर कंटेंट जसंच कमी होईल त्यावेळेस एक्सपोर्ट रेशो देखील घटेल व याचा सरळ इफेक्ट मार्केटवरच पडणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. जर भाव आला नाही तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन देखील करू शकता की भाव वाढला नाही, तुमचा व्हिडिओ फेक होता. मी एवढ्या विश्वासाने हा व्हिडिओ बनवत आहे. तर त्याचप्रमाणे आता उत्पादन कमी झाल्यामुळे बघा आता जो इम्पोर्ट रेशो जास्त पाहायला गेलं तर भारतामध्ये होत नाही. एक्सपोर्ट रेशो जास्त प्रमाणात होत असतो. तर ह्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की मार्केटवर याचा इफेक्ट पडणार आहे की नाही ते. त्याचप्रमाणे आता बघायला गेलं तर आता विदर्भ साईडला देखील 7,400च्या आसपास भाव सुरू आहे व मराठवाड्यात देखील सुरू आहे. या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या. बाकी तुमच्यावर सर्वच आहे कापूस ठेवायचा की विकायचा ही गोष्ट तुम्ही स्वतः ठरवू शकता. तर चॅनलला इथपर्यंत व्हिडिओला बघितला असेल तर मी तुमचे धन्यवाद मानतो. जर व्हिडिओला अशी अपेक्षा करतो की व्हिडिओला लाईक देखील केलेला असेल तर मग चला भेटूया पुढचं अपडेट व पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.